गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत पानगाव येथे सेवा पंधरवडा अंतर्गत महसूल विभाग तर्फे पट्टे वितरित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना संजय पुराम आमदार देवरी आमसभा विधानसभा क्षेत्राचे एसडीओ उपविभागीय अधिकारी देवरी कांबळे मॅडम तहसीलदार आमगाव मंगला कोरे सरपंच पानगाव यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात एकूण 3 गावाच्या 141 लोकांना पट्टे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत पानगाव, ग्रामपंचायत अंजोरा व ग्रामपंचायत रामाटोला यांचा समावेश होता। या संपूर्ण कार्यक्रमात पंधरवडा उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या महसूल विभागाच्या विविध विषयांवर महसूल विभागाच्या वतीने संक्षिप्त माहिती देण्यात आली व महसूल विभाग खामगाव तर्फे मार्गदर्शन करण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर जितेंद्र पाहेकर, तालुका प्रतिनिधी आमगाव। अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जे शासकीय जमिनीवरती अतिक्रमण होतं 2011 पूर्वीचं ते आपल्याला नियमाकुल करायचं होतं। तर आज आपण या ठिकाणी रामाटोला, अंजोरा, पानगाव या 3 गावांचे आज आपण एकत्रित पट्टे वाटप केलेले आहेत। एकूण 141 पट्टे वाटप केलेले आहेत। हे सांगते की जर अजून कोणी सुटले असतील लाभार्थी, लाभार्थी वंचित असतील तर त्यांना लाभ नक्की मिळेल। त्यांनी जे काही त्यांचे पुरावे असतील, जे काही अर्ज असेल ते तलाठ्यामार्फत तहसीलदारात जमा करावेत। त्यांना कोणी वंचित राहणार नाही, ह्या लाभापासून प्रत्येकाला लाभ निश्चित व जे काही अटी शर्ती तुम्हाला पट्ट्याच्या खाली नमूद केलेले आहेत ते सर्वांनी पालन करावं। सरपंच अंजोरा, रामाटोला आणि पानगाव सर्व उपस्थित पट्टेधारक, खरं म्हणजे तहसीलदार मॅडमनी जे सांगितलं त्याच्याकडे तुमच्या लक्ष आहे का नाही तर माहित नाही। आम्ही ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत। पहिले माझी गोष्ट ऐकून घ्या बरोबर। आपण ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत। आपल्या वाड्या अर्ध्या एकरचे राहते। पहिले ऐकून घ्या माझी गोष्ट, नंतर मग कोणाला दोष बघू द्या। आमचे वाड्या अर्धा एकरचे राहते, अर्धा एकर, पाऊण एकर आपला बरोबर आपला ठरला राहते। येथून जागा माझी, पण तुम्हाला सांगतो ती जागा ऑलरेडी सरकारची आहे। ती आपली जागा मुळात नाही, पण आपलं सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी तो निर्णय घेतला की तुम्ही ज्या जागेमध्ये राहता, ज्या जागेमध्ये आपला घर आहे तिथले आपण मूळ मालक झाला पाहिजे, असा तो त्या मागचा उद्देश होता, विषय आहे। आणि त्याच्यामुळे आपण मूळ मालक व्हावं ही शासनाची इच्छा आहे। आणि त्याप्रमाणे तुमचे मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, ते आपलं काम करत आहेत, पण आपला पण सहकार्य असायला पाहिजे। आपणही वारंवार त्यांच्याकडे गेलं पाहिजे। माझा काय झाला, मी अर्ज दिलो होतो, ज्यांना अर्ज नाही दिला असेल त्यांनी अर्ज द्यावा। जो क्रायटेरिया ठरलेला आहे त्या क्रायटेरियाच्या वर, जसा एखाद्या जवळ 500 स्क्वेअर फीट असेल, 700 असेल, 1000 असेल, पण त्याच्यापेक्षाही जास्त असेल, पण शासनाचा जो निकष आहे त्या निकषाच्या जर वर जमीन असेल तर तेवढं आपल्याला फीस भरावं लागेल। यायना ऑफिशियल भाषेमध्ये सांगला, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात नाही आला असेल। मी तुमच्याच भाषेत सांगून राहिलो, कारण तुम्ही माझी भाषा लवकर समजता, यायची नाही समजेल। निलादी साहेब हसून राहिले, आदिवासी माणूस होतो। आमची भाषा हे तुम्हाला लवकर समजते आणि म्हणून मी त्याच भाषेत सांगून राहिलो की तुम्ही मग आणखीन म्हणाल बाबा आमच्यावर 25,000 दंड आला, 30,000 दंड आला, असे तुम्ही म्हणू शकता, माझ्याकडे तक्रार येऊ शकते। कमीत कमी दंड आकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, कमीत कमी। पण आता मी स्वतः सांगतो, मी ज्या घरी राहतो, ज्या गावी मी राहतो, माझा घर 1 एकरमध्ये, आता का सांगतो, एसडीएम आणि तहसीलदार माहित आहे, 1 एकरमध्ये माझं घर आहे। आता मला तेवढा पैसा भरावा लागेल, मग 1 लाख येते, 2 लाख येते का 4 लाख खात देते, यायचे काही खरी नाही। आपल्याला जर खरंच मूळ मालक व्हायचे असेल, भविष्यामध्ये आपल्याला कोणी
हटो नाही म्हणल्या पाहिजे. ती संधी आपल्याला आली आहे, त्या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला आठवते का मी 2014 मध्ये तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो होतो? आठवते? वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये आपल्याला उपचार करायची होती. आठवते का? आठवून देऊ? ग्रामसेवकाला शासनामध्ये काय निर्णय झालेला आहे पहिले ऐकून घ्या. ग्रामसेवक साहेब, शासनानं काय निर्णय घेतलेला आहे तो GR तुमच्याकडे येते. तो GR तुम्ही आमसभेमध्ये, ग्रामसभेमध्ये, मासिक मीटिंगमध्ये तुम्ही सरपंचा समोर वाचून दाखवले पाहिजे. हा नियम आहे व्हिडिओ साहेब. पण बरेचदा ग्रामसेवक हे GR वाचवून देत म्हणजे वाचून सांगत नाही. मग आमच्या सरपंचाचा प्रॉब्लेम असा राहतो, मी असा नाही म्हणत की त्यांना समजत नाही, सरपंचाला समजते, पण तुमच्यापेक्षा कमी शिक्षित असतात, हे लक्षात ठेवा ग्रामसेवक साहेब. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.